हरे कृष्ण 12th मार्च फाईन 2026 बघा स्वतःहून जम्प पडलं आहे कार्ड. लेट्स सी 12 मार्च ओरलॉर ओके ठीक आहे. दस्सी पण एनर्जी घेऊया. ओके, एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. मला असं दिसतं आहे की एक माइंड ब्लॉक एनर्जी कोणतरी तुमच्यावर दडपण देत आहे, तणाव देत आहे, रिलेशनशिपमध्ये तणाव देते, कुठेतरी बंधनात असल्यासारखं वाटतं आहे. पण आज आहे ना, ह्या बंधनातून तुम्ही मुक्त होत आहेत, फ्री होत आहेत. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये बाहेर येत आहेत, टॉक्सिक लोकांपासून लांब येत आहे, किंवा तुम्ही हा निर्णय घेतला आहे फायनली की आता मला अशा व्हायब्रेशन्स एनर्जीमध्ये नाही जायचं आहे ना. ओके, सो डेव्हिलची जागा इथे भगवानने घेतलेली आहे, तर तुम्हाला भगवानकडून ब्लेसिंग्ज आहेत. बघा इकडे किती सुंदर कनेक्शन आहे. मे बी म्हणजे टॉक्सिक आहे, खराब आहे, ते आज बाहेर जात आहे तुमच्या लाईफमधनं, तुमच्या एनर्जीमधनं, आणि नवीन सुंदर एनर्जी येते. इथे खराब शुक्र आहे, इकडे चांगला शुक्र आहे. तुमचं व्हीनस खूप सुंदर होत आहे, पार्टनरशिप छान होईल. ओके, ऑनेस्टी असेल, क्लॅरिटी येईल, कम्युनिकेशन होईल, ब्लेसिंग्स मिळत आहेत. सुंदर सुंदर, एकदम सुंदर. ऑब्सेशन, जेलसी, हेट्रेड या सगळ्या गोष्टी आज मायनस होत आहेत. आणि हे युनिवर्सकडनं खूप स्पीडली तुमच्याकडे आज येत आहे, खूप स्पीडली. मला वाटतं बऱ्याच लोकांना आज युनिवर्सकडनं ना खूप ब्लेसिंग्ज येत आहे, काहीतरी कम्युनिकेशन पण येत आहे, छोटं छोटं मेसेज कम्युनिकेशन तुम्हाला आज येत आहे. ओके, हँगमॅन कार्ड सरळ उलटं आलं आहे, याचा अर्थ अडकलेल्या गोष्टी मोमेंट्स होत आहेत. ओके, लटकलेल्या गोष्टी मार्गी लागत आहेत, लटकलेले काम मार्गी लागत आहेत. तुमची वेट अँड वेट वॉट सिच्युएशन थांबली आहे, स्टक एनर्जीमधनं बाहेर पडत आहात, आध्यात्मिक प्रगती होत आहे, सॅक्रिफाईस जे केलं आहे त्याचं तुम्हाला आज रिझल्ट मिळत आहे. सो वन कार्ड डिवाईनचं गायडन्स, कंपॅशन. प्लीज तुमच्या आतमध्ये कंपॅशन एनर्जी येऊ देत, दुसऱ्यांसाठी दयाभाव, सेवाभाव तुमच्यामध्ये येऊ देत. कदाचित आज तो येईलच, आणि कदाचित ह्या कंपॅशन एनर्जीमध्ये तुम्ही काहीतरी कराल. मे बी कॅटसाठी, डॉगसाठी, बर्डसाठी, वृद्धाश्रम, अंधाश्रम, इथे तुम्ही काहीतरी आज करू शकता. तुम्हाला ते करावं असं वाटेल. हा सेवाभाव तुमच्यामध्ये आज डिवाईन आणत आहे, आणि म्हणूनच ह्या सेवाभावामुळे तुमच्या लाईफमध्ये हार्मनी, शांती, पीस येत आहे. आणि रिझोल्युशन म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला देव देत आहे. आज काहीतरी नवीन सुरुवात तुमच्या लाईफमध्ये होत आहे. आय डोंट नो कुठल्या क्षेत्रामध्ये होईल, पण एक काहीतरी विचार नवीन येईल, किंवा एखादी नवीन व्यक्ती आल्यामुळे तुमच्यामध्ये खूप चेंजेस येतील. असं काही ना काहीतरी सुंदर घडेल. सो एन्जॉय दिस डे. चेहऱ्यावर स्माईल ठेवा, आनंदी राहा, हॅपी राहा, जपनाम करा, सेलिब्रेट करा. आजचा दिवस खूप सुंदर दिवस आहे. ओके, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हरे कृष्ण.